महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार वेगात सुरू आहे। वेणगाव जिल्हा परिषद गटासाठी सौ उषा अंकुश ठोंबरे आणि बीड पंचायत समिती गणासाठी सौ नमिता सुधाकर घारे या उमेदवारांच्या प्रचारार्थ 6व्या दिवशी पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत जोरदार प्रचार करण्यात आला। शुक्रवारी श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पळसदरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस जयेंद्र देशमुख यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले। आमच्या परिसरात सुरू असलेल्या आणि होणाऱ्या विकास कामांकडे विरोधकांचे लक्ष गेले। हीच परिवर्तन विकास आघाडीच्या कामांची पावती असल्याचं त्यांनी सांगितले। जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला मतमोजणी आहे आणि आमच्या जिल्हा परिषद वार्डातून उषाताई पारदी आणि आमच्या उषाताई ठोंबरे आणि आमच्या नमिताताई सुधाकर घारे या पंचायत समितीसाठी उमेदवार आहे। अतिशय उत्साह आहे। खरं तर जी 2017 साली जिल्हा परिषद इलेक्शन झालं होतं त्यावेळेला सुधाभाऊने या ठिकाणावरूनच प्रचाराला सुरुवात केली होती आणि घवघवीत यश त्यांना मिळालं होतं आणि पळसदरी ग्रामपंचायतीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं लीड मिळालं होतं। आता तर त्यांच्या माध्यमातून कर्जत आपल्या पळसदरी ग्रामपंचायतीमध्ये खूप सारी कामं झालेली आहेत। रस्त्यांची कामं असतील, इतर कामं असतील, अशी सर्व कामं झालेली आहेत। त्यामुळे सुधाभाऊंची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही। इथे जी आदिवासी मंडळी आहे माझी, ती सुधाभाऊंना एकदम जवळून ओळखतात आणि जवळून त्यांच्याशी जाऊन हक्कानी कामं करून घेतात। कुठलाही प्रसंग असो, सामाजिक कार्य असो किंवा इतर काही गोष्टी असल्या तरी सुधाभाऊंचं काम बोलतंय। त्यामुळे किती विरोधकांनी पाया पडले तरी या ठिकाणी सुधाभाऊंचा विजय निश्चित आहे आणि जेवढ्या ग्रामपंचायती आहेत ह्या वॉर्डामध्ये त्यात 1 नंबरची ग्रामपंचायत पळसदरी राहील यामध्ये शंका नाही आणि चांगल्या पद्धतीनं नमिताताई आणि उषाताई ठोंबरे या चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये कर्जत तालुक्यामध्ये 6च्या 6 जिल्हा परिषद आणि 12च्या 12 पंचायत समिती निवडून येतील अशी सगळी परिस्थिती आहे। विरोधकांनी किती आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी मतदार ठामपणे आमच्या बाजूला आहे। त्यामुळे प्रश्न कुठलाच उद्भवत नाही आणि असं इलेक्शन आलं का काम करायचं अशी पद्धत नाही। भाऊकडे कुठल्याही वेळेला गेलं तरी कामं निश्चितपणे होत असतात। त्यामुळे ह्या परिसरातून स्वामींचं दर्शन घेतलंय। स्वामींचा वरदास्त सगळ्यांच्यावर आहे, आमच्या परिवारावर म्हणा किंवा ह्या ठिकाणी श्रद्धेने सगळे येत असतात आणि जे सर्वजण स्वामींच्या ठिकाणी नतमस्तक होतात त्यांचा विजय निश्चित असतो। त्या निमित्ताने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जो प्रचार सुरू झालेला आहे निश्चित ही विजयाची नांदी आहे आणि या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी या ठिकाणी भावना दाटून आलेले आहेत। परवाच अजितदादा गेलेत, त्यामुळे सगळे कार्यकर्ते हे दुःखाचं खूप मोठं सावट आहे। पण परिस्थितीला अशा काळात देखील सामोरं जाणं गरजेचं असतं। त्या निमित्ताने सगळे कार्यकर्ते त्या दिवशी उपस्थित होते। परवाचा कार्यक्रम रद्द झाला पण कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे, त्या हिशोबाने या ठिकाणी जमलेलो आहोत। सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची परिवर्तन विकास आघाडी आपल्या कर्जत तालुक्यात झालेली आहे याची सर्वांना आपल्याला कल्पना आहे आणि त्याची सुरुवात कर्जत नगर परिषदेने केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं यश कर्जत नगर परिषदेमध्ये मिळालेलं आहे आणि ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कर्जत नगर परिषदेपेक्षा जास्त चांगला परिणाम या ठिकाणी दिसेल आणि सर्व सीट चांगल्या बहुमताने निवडून येतील आणि सुधाभाऊंना भरभक्कम पाठिंबा आहे
निर्देश या निमित्ताने देतील आणि खरं नेहमी सत्याचा विजय असतो आणि मतदार ह्या जो ही निवडणूक येऊ घातलेली आहे 7 तारखेला, त्या दिवशी मतदानातून आपल्याला कळेलच आणि 9 तारखेला कसा विजय जल्लोषात साजरा होतो हे देखील आम्हाला तुम्ही पाहालच. आणि त्यानिमित्ताने ह्या सर्व उमेदवारांना 12च्या 12 उमेदवारांना 6 जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर विजय त्यांचाच आहे हे आम्हालाही माहिती आहे, परंतु प्रोसिजर प्रमाणे जायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ताई भाऊ सगळी या ठिकाणी मंडळी आलेले आहेत. आमचे सर्व परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वजण जोमाने कामाला लागलेले आहेत. परत एकदा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार उषाताई ठोंबरे आणि आमच्या नमिताताई सुधाकर घारे यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सगळ्या आलेल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो, आपण मेहनत करून जास्तीत जास्त मताने या दोघांना या आपल्या वॉर्डातून निवडून द्यावं अशी विनंती करतो. आणि त्या दृष्टीने आमचे सर्व कार्यकर्ते परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते कामाला सुरुवात केलेली आहे. परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज मी पहिल्यांदा सर्वप्रथम आमच्या पक्षाचे आदरणीय दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. फार दुःख आहे, परंतु दुःखात कुठेतरी सावरून दादांनी सांगितलंय काम करा, त्यासाठी आम्ही परत प्रचारात उतरलेलो आहोत. आज आम्ही ह्या प्रचाराचा शुभारंभ स्वामी समर्थ मठ पळसदरी येथून केला. आमचे आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे परिवर्तन विकास आघाडी तसेच नितीनदादा सावंत यांची मिळून आम्ही इथे कर्जतला परिवर्तन आघाडी स्थापन केलेली आहे. ती करत असताना आमच्या इथे उमेदवार जिल्हा परिषद गटाचे सौ उषा अंकुश ठोंबरे तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ नमिता सुधाकर घारे हे आमचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आम्ही इथे मोठ्या संख्येने पळसदरीतील ग्रामस्थ आणि पळसदरीतील सर्व नागरिक इथे आम्ही या प्रचारात उतरलेलो आहोत. आम्हाला विश्वास आहे की पळसदरीची जनता ही सुधाकर भाऊंवर प्रेम करणारी जनता आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी सुधाकर भाऊंनी केलेली कामं ही आज आम्हाला इथे प्रचार करताना अनुभवायला मिळत आहेत. प्रत्येक घरात जातोय तिथे सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण इथे जे सुधाकर भाऊंनी केलेल्या कामाचा आणि इथे सुधाकर भाऊंच्या प्रत्येक आदिवासी खेड्यापाड्यात आपण ज्या गोष्टी करतोय त्यासाठी आपण हे सगळे प्रचारात उतरलेली सगळी ही गर्दी बघत आहात. त्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने प्रचंड बहुमताने विजयी करा आणि अशीच सगळ्यांना नम्र विनंती करतो. विरोधक देखील प्रचारात उतरलेले आहेत. बालेकिल्ला मानलं जातं. विरोधकांचं कितपत तुम्हाला आव्हान वाटेल? विरोधकांचं आम्हाला काहीच आव्हान वाटत नाही. विरोधक हे नेहमी विरोधच करत असतात. इथे ग्रामपंचायतमध्ये असलेली कामं यांच्यावर विरोधकांचा पूर्णतः डोळा आहे, बाकी काहीच नाही. इथे आम्ही फक्त आमचं इथे फक्त जनतेचा काम करणं एवढंच इथे भाऊंच्या मनात आहे आणि आमच्या परिवर्तन विकासाकडे आणि राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कडे आहे. इथे फक्त विरोधक काय त्यांच्या डोक्यात आहे की ही लीड असं या ग्रामपंचायतीमध्ये कशी कमी करायची आणि ह्या ग्रामपंचायत होऊ घातलेल्या कामांकडे त्यांचा डोक्यात डोळा आहे, बाकी काहीच नाही. 2026 मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपले कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे, आदरणीय नितीनदादा सावंत, तसेच आपले शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे आपले शंकर भुसारे साहेब, तसेच आपल्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये असलेले RPI यांच्या नेतृत्वाखाली आजचा आपला 5वा दिवस आहे. तरी आपण कर्जत पळसदरी ग्रामपंचायतमध्ये स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन आज आपण पळसदरी ग्रामपंचायतमध्ये प्रचार दौरा सुरू केलेला आहे. आदरणीय सुधाकर भाऊ आणि नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली सौ उषा अंकुश ठोंबरे, सौ नमिताताई सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आपण 2017 मध्ये सुधाकर भाऊंनी जसं आपल्या जिल्हा परिषद बीड जिल्हा परिषद मध्ये सदस्य होऊन भाऊंनी आपल्या पूर्ण वार्डात तसेच आपल्या नंतर उपाध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण कर्जत खालापूर सहित पूर्ण जिल्ह्याभर जे नेतृत्व केलं ते पूर्ण रायगड जिल्ह्याने नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे जिल्हा परिषद मार्फत तसंच पंचायत समिती मार्फत भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही कर्जतमध्ये
वेणगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चांगलं काम करू, सगळ्यांना निवडून देऊ. तसेच आमच्या आजच्या या परिवर्तन विकास आघाडीचा आजचा 5वा दिवस असून सर्व कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो, आभार मानतो. नमस्कार. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार दौरा चालू आहे आणि आज स्वामी समर्थ मठ पळसदरी इथे प्रचाराचा आजचा दिवस आहे. तर या निमित्ताने आज जो उत्तम असा प्रतिसाद आहे की आज एवढ्या संख्येने तरुण युवक वर्ग इथे उपस्थित झालेला आहे आणि आमच्या उमेदवार उषाताई ठोंबरे व नमिताताई सुधाकर घारे ह्या आहेत आणि आजचा जो हा उत्साह बघते मी प्रचंड प्रमाणातला लोकांच्या मधला, त्यावरून निश्चितच खात्री आहे की जास्तीत जास्त मताधिक्याने आमच्या ह्या सीट येतीलच. एवढंच नव्हे तर ह्या वेळेला संपूर्ण कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी रेकॉर्ड करून दाखवेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि सगळ्या सीट विजयी होतीलच. त्याचबरोबर एक विजयाची नांदी जी असेल राष्ट्रवादीची ती लोकांना दिसेल, कारण सुधाकर भाऊ हे एक चैतन्य आहे आणि ह्या चैतन्याच्या मागे लोकांचा एक वलय आहे आणि लोकांना त्याविषयी प्रचंड आत्मीयता, आकर्षण किंवा त्यांच्याविषयीचा आदर आहे आणि ह्या आदरामधूनच लोकांच्या मनातली जी स्फूर्ती जागवते आणि जो उत्साह जागवते, ह्या उत्साहातून नमिताताई आणि उषाताई ठोंबरे तसेच तालुक्यातील सगळ्या राष्ट्रवादीच्या सीट निवडून येतील ह्याची मला खात्री आहे. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.